नेक्स्ट एक्झाम्पल बघा. I equal to integration of x raised to 9 sec square x raised to 10 into dx. मग इथं x raised to 10 ची डेरिव्हेटिव्ह जर घेतली तर त्याच्यामध्ये x raised to 9 येते. त्यामुळे इथं सबस्टिट्यूशन करूया. x raised to 10 इक्वल टू t. मग त्याच्यामध्ये हे x raised to 9 वगैरे सगळं ऍडजस्ट होऊन जाईल. सबस्टिट्यूशन करून घेऊया इथं. पुट x raised to 10 is equal to t differentiating with respect to t त्याची डेरिव्हेटिव्ह x रेस टू 10 ची डेरिव्हेटिव्ह येणार 10 पुढे घ्या पॉवर 1 न कमी करा dx अपॉन dt दिस इज इक्वल टू टी ची डेरिव्हेटिव्ह येते 1. मग ह्याच्यातलं फक्त x रेस टू 9 आणि dx हे इकडे ठेवायचं. हे 10 इकडे घेतोय 1 अपॉन 10 इंटू dt हे असेल. मग याच्यामध्ये चेंजेस करून घेऊया आता. therefore I is equal to इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर टी झालं तिथं एक्स रेस टू 10 च्या ठिकाणी म्हणजे ह्याच्यासाठी सबस्टिट्यूशन पूर्ण झाली. एक्स रेस टू 9 इंटू डी एक्स त्याच्यासाठी लिहायचं आहे 1 अपॉन 10 इंटू डी टी. ह्याच्यातलं 1 अपॉन 10 पुढे घ्या इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर टी इंटू डी टी. मग सेक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन येणार 10 प्लस सी आणि टी ची व्हॅल्यू एक्स रेस टू 10 प्लस सी हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल. I equal to integration of e raised to 3 log x into x raised to 4 plus 1 raised to minus 1 into dx. ते थोडं थांबावं लागते त्याची प्रोसेस सुरू असते त्याची या पर्टिक्युलर सॉफ्टवेअरची त्यामुळे जरा मध्ये थोडंसं डिले होतोय तेवढं समजून घ्या. सो दिस इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ हे 3 इथं वरती पाठवतोय हे बघा असं आहे ते 3 log x आहे मी असं करून घेतोय म्हणजे हे काय होणार ई रेस टू लॉग एक्स क्यूब एक्सचा क्यूब आहे तो आणि हे जे एक्स रेस टू 4 प्लस 1 रेस टू मायनस 1 आहे त्याला असं मांडून घेतोय. आता आपल्याकडं फॉर्म्युला असा आहे ए रेस टू लॉग एक्स टू द बेस ए असा असेल तर याचं डायरेक्ट आन्सर एक्स येते. इथं पण तसंच आहे फक्त इथं बेस लिहिलेला नाही आहे. ज्या वेळेला बेस लिहिलेला नसतो त्यावेळेला तो बेस असतो ई म्हणजे नॅचरल लोगॅरिथम. मग हा फॉर्म्युला पहिल्यांदा इथं वापरायचा आहे एवढ्याच भागात म्हणजे याच्यामधलं हे सगळंच निघून जाईल आणि इथं फक्त काय येणार एक्स क्यूब तेवढंच येणार फक्त इंटू 1 अपॉन एक्स रेस टू 4 प्लस 1 इंटू डी एक्स. मग एक्स रेस टू 4 प्लस 1 त्याच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये एक्स क्यूब ऍडजस्ट होते त्यामुळे मग इथं काय करून घेऊया आता सबस्टिट्यूशन करूया. पुट एक्स रेस टू 4 प्लस 1 इज इक्वल टू टी. मग याची डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी याची डेरिव्हेटिव्ह येणार 4x क्यूब इंटू डी एक्स अपॉन डी टी आणि टी ची डेरिव्हेटिव्ह येणार 1. मग इथं काय काय होते आता बघा चेंजेस त्याच्यामधले. देअरफोर काय पाहिजे मला त्यातलं एक्स क्यूब इंटू डी एक्स एवढंच पाहिजे. एक्स क्यूब इंटू डी एक्स म्हणजेच काय येणार 1 अपॉन 4 इंटू डी टी हे असेल. या इंटिग्रेशन मध्ये आता चेंजेस करतोय
आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ आता याच्यामध्ये बघा काय काय आपण सबस्टिट्यूशन केले ते 1/x⁴ म्हणजे याचं होणार 1/t आणि x³ × dx म्हणजे हे येणार 1/4 × dt येणार आहे. मग हे 1/4 पुढे घ्या. 1/t चं इंटिग्रेशन येणार लॉग टी प्लस सी होणार आणि टी ची व्हॅल्यू आहे x⁴ + 1. हे त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट एक्झाम्पल. I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ √tan x डिवायडेड बाय sin x इंटू cos x इंटू dx. मी तर रूट मध्ये tan x दिसतंय. tan x ची डेरिव्हेटिव्ह sec²x. मग sec²x म्हणजेच 1/cos²x. तर इथं काय करतोय, अंशाला आणि छेदाला cos²x ने डिव्हाइड करून घेतोय. बघा हे tan x तसंच ठेवलं तर घेतलं cos²x टोटली डिव्हाइडेड बाय sin x इंटू cos x डिव्हायडेड बाय cos²x इंटू dx हे असेल. मग ह्याच्यातलं एक cos x कॅन्सल करा. सो दिस इज इक्वल टू हे √tan x आहे असंच राहील 1/cos²x म्हणजेच sec²x होणार डिव्हायडेड बाय sin/cos x म्हणजे tan x इंटू dx. सो दिस इज इक्वल टू इथं बघा काय होणार √tan x डिव्हायडेड बाय tan x म्हणजेच ते थोडक्यात √x/x आहे. याचं सिम्प्लिफिकेशन आपण असं लिहितो 1/√x. ते माहिती आहे सगळं बेसिक तुम्हाला. मग इथं अंशामधलं हे √tan x कॅन्सल होईल, छेदामध्ये एक √tan x येणार. आता अंशात फक्त शिल्लक राहील sec²x इंटू dx. आता याच्यामध्ये √tan x इक्वल टू t हे करून घेऊया. √tan x इक्वल टू t डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t. डेरिव्हेटिव्ह त्याची tan x ची डेरिव्हेटिव्ह sec²x इंटू dx/dt. t ची डेरिव्हेटिव्ह येणार 1. Therefore sec²x इंटू dx दिस इज इक्वल टू dt. मग ह्याच्यामध्ये हे सगळे चेंजेस करून घेऊया. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sec²x dx म्हणजे dt येणार डिवायडेड बाय रूट मध्ये tan x आहे त्यामुळे ते होणार √t. आता एक लक्षात घ्या √x याची डेरिव्हेटिव्ह येते 1/2 √x. इथं जरा हे 2 जर ऍडजस्ट केलं तर तुम्ही डायरेक्ट याचं इंटिग्रेशन घेऊ शकताय. म्हणजे मला इंटिग्रेशनच्या आतमध्ये डिव्हायडेड बाय मध्ये 2 पाहिजे. म्हणजे हे असेल. मग इथं 2 आहे, एक्स्ट्रा 2 घेतले तर हे पुढे 2 कॅन्सल करावं लागेल. मग √x ची डेरिव्हेटिव्ह 1/2 √x. त्यामुळे 1/2 √x इंटिग्रेशन येणार परत √x येणार. तसं इथं याचं इंटिग्रेशन येईल √t प्लस सी आणि टी ची व्हॅल्यू तेवढी फक्त याच्यामध्ये वापरा. ते आपण सबस्टिट्यूशन केलेलं आहे tan x प्लस सी हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x-1 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय x² + 1 त्याचा स्क्वेअर इंटू dx. याला थोडस हे अंशात जी टर्म आहे ती सोडवून घेऊया, पूर्ण त्याचा स्क्वेअर करूया.
छेदातली टर्म मात्र तशीच ठेवायची. एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 येणार डिव्हायडेड बाय मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू dx. आता हे थोडंसं ऍडजस्ट करा. छेदामध्ये जशी टर्म आहे तशी अंशामध्ये ऍडजस्ट होऊ शकते. हे एक्स स्क्वेअर आणि 1 एकत्र घ्या, मायनस 2x पुढे ठेवा, एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू dx. यानं सेपरेट डिव्हाइड करून घ्या. मग यानं याला डिव्हाइड केलं की एक एक्स स्क्वेअर प्लस 1 कॅन्सल होईल, छेदामध्ये एक शिल्लक राहील. याचं इंटिग्रेशन लगेच सेपरेट करतोय. दुसरी टर्म 2x आहे फक्त तिथं. 2x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू dx. आता इथं जी फर्स्ट टर्म आहे इंटिग्रेशनच्या आत त्याचं डायरेक्ट इंटिग्रेशन येईल टॅन इनव्हर्स एक्स मायनस ह्याला मी इथं लिहितोय I1 आणि ह्याला टाकतोय इथे इक्वेशन नंबर 1. तर त्याच्यातलं जे I1 आहे ते तेवढं आता आपण सेपरेट सोडवूया. मग इथे एक्स स्क्वेअर प्लस 1 आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह 2x येते. मग इथं सबस्टिट्यूशन करूया. पुट एक्स स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू टी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2x इंटू dx अपॉन dt. टी ची डेरिव्हेटिव्ह येणार 1. देअरफॉर मग 2x इंटू dx इज इक्वल टू dt. हे सगळे चेंजेस आता याच्यामध्ये करून घेऊया. therefore I1 इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2x dx म्हणजे dt येणार डिव्हायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 1 म्हणजे टी आहे, त्याचा स्क्वेअर आहे ते टी रेस टू 2. बघा इथं पण आपल्याला ऍडजस्ट करता येईल. बघा परत एकदा काय सांगतंय. 1 अपॉन एक्स याची डेरिव्हेटिव्ह येणार मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. मग मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स येणार. मग इथं काय करायचं, इथं मायनस एक ऍडजस्ट करतोय असं. बघा मायनस मायनस प्लस होईल, जे एक्स्ट्रा घेतलं मायनस ते लगेच कॅन्सल पण केलं. त्यामुळे ह्याचं डायरेक्ट इंटिग्रेशन मला मिळेल 1 अपॉन टी आणि टी ची व्हॅल्यू आहे एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर किंवा एक्स स्क्वेअर प्लस 1 काही लिहा चालेल, काय अडचण नाही. हे मायनस आहे आणि इथं इक्वेशन 1 मध्ये पण मायनस आहे. हीच व्हॅल्यू इथं इक्वेशन 1 मध्ये वापरायची आहे. त्यामुळे काय होईल, मायनस मायनस प्लस होईल फक्त. युझिंग धिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1 काय होणार, आय इक्वल टू तिथं ऑलरेडी आलेलं आहे टॅन इनव्हर्स एक्स, तिथे एक मायनस आहे, ह्याचं पण परत मायनस आहे आणि आठवणीनं पुढं प्लस सी तेवढं लिहून टाका. सो दिस इज इक्वल टू टॅन इनव्हर्स एक्स प्लस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस सी. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 sin x into cos x divided by 3 cos square x plus 4 sin square x into dx. तुम्ही हे cos square x घ्या किंवा sin square x घ्या, त्याची डेरिव्हेटिव्ह बघा बरं कशा पद्धतीने येते. जर मी cos square x घेतलं, त्याला मी असं मांडतोय डायरेक्ट इथं, तर याची डेरिव्हेटिव्ह काय येणार, हे 2 पुढं घ्या, पॉवर 1 न कमी करा आणि cos x ची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स येणार. हेच जर तुम्ही समजा साइन स्क्वेअर एक्स घेतलं, साइन एक्सचा स्क्वेअर म्हणजे इथं काय येईल 2 साइन एक्स आणि साइन एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार कॉस एक्स.
म्हणजे इथं बरोबर अंशात जी टर्म पाहिजे ती बरोबर त्या ठिकाणी येते. म्हणजे ह्या दोघांनाही डायरेक्ट एकत्र टी सबस्टिट्यूशन केलं तरी चालते याच्यामध्ये. त्यामुळे इथं सबस्टिट्यूशन मी असे लिहितोय, पुट 3 cos square x प्लस 4 sin square x इज इक्वल टू टी. हे सबस्टिट्यूशन करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी याची डेरिव्हेटिव्ह. इथं 3 आहे असंच ठेवतोय. तर इथं बघा 2 cos x आणि cos x ची डेरिव्हेटिव्ह -sin x प्लस 4 इंटू ब्रॅकेट 2 sin x आणि sin x ची डेरिव्हेटिव्ह cos x. इथं असं होईल dx अपॉन dt आणि टी ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी ते येणार 1. याचं सिम्प्लिफिकेशन काय होते बघा. इथं होणार 3 दुने 6 आणि हे मायनस आहे. इथं 4 दुने 8 आणि हे प्लस आहे. त्यामुळे 8 मायनस 6 हे येणार टोटल 2 sin x इंटू कॉस एक्स. ह्याच्यातलं फक्त dx इथं ठेवतोय, dt ला पलीकडे पाठवून देतोय. आता हे सगळे चेंजेस या एक्झाम्पल मध्ये करूया. therefore I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 sin x cos x dx म्हणजे dt येणार डिव्हायडेड बाय जी टर्म आहे ती 1/t आहे. त्यामुळे ह्यालाच तुम्ही असं लिहू शकताय. मग त्याचं इंटिग्रेशन येणार आहे लॉग टी प्लस सी आणि टी ची व्हॅल्यू आहे 3 cos square x प्लस 4 sin square x. ते तेवढं तिथं वापरा. therefore I इक्वल टू log ऑफ 3 cos square x प्लस 4 sin square x प्लस सी. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/x 1/√x प्लस रूट मध्ये एक्स क्यूब दिलेला आहे त्याने. आता हे जे रूट एक्स आहे त्याला आपण असं लिहू शकतोय आणि जे रूट मध्ये एक्स क्यूब आहे म्हणजे थोडक्यात हे असं आहे. म्हणजेच ह्याला तुम्ही असं लिहू शकताय. कळलं समजतंय का? मग आता ह्याच्यामध्ये dx येत आहे. जोपर्यंत तुम्ही ह्याच्या वर्गमुळाच्या बाहेर येत नाही तोपर्यंत हे पुढे सोडवणं थोडंसं कॉम्प्लिकेटेड होऊ शकते. त्यामुळे हे तर सबस्टिट्यूशन बघा. पुट रूट एक्स इक्वल टू टी जर केलं आपण तर एक्स इक्वल टू काय येणार टी स्क्वेअर येणार. बघा लक्षात येते का? याची डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार dx अपॉन dt. टी स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह होणार ट्वाइस टी. त्याच्यावरून dx इक्वल टू 2t इंटू dt हे असे येणार. त्याच्यानंतर रूट एक्स साठी टी लिहिलं म्हणजे इथं टी म्हणजे रूट मध्ये एक्स क्यूब आहे ते कसं आहे एक्स चा क्यूब आणि रेस टू 1/2 आहे. यालाच तुम्ही असं पण लिहू शकताय एक्स रेस टू 1/2 आणि त्याचा क्यूब आहे. मग एक्स रेस टू 1/2 म्हणजेच टी आहे. इथे येणार टी क्यूब म्हणजे दुसऱ्या टर्म साठी लिहायचं आहे आपल्याला तिथं टी क्यूब लिहायचं आहे. अशा पद्धतीनं आहे. लक्षात येते का बघा ते. देअरफोर आता याच्यामध्ये चेंजेस करून घेतोय मी. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx च्या ठिकाणी हे लिहायचंय ते मी लिहितो इथं अंशात ट्वाइस टी इंटू डी टी डिव्हायडेड बाय रूट एक्स च्या ठिकाणी लिहायचंय टी आणि रूट मध्ये एक्स क्यूब आहे त्याच्यासाठी लिहायचं आहे टी क्यूब. हे असे
मग याच्यातून दोन जे आहे अंशात कॉन्स्टंट त्याला बाहेर घेतोय. टी इंटू डी टी हे तसंच ठेवतोय. छेदातून टी तेवढं कॉमन घ्या, म्हणजे असं शिल्लक राहील 1 + t². मग याच्यातलं टी ला टी ते तेवढं कॅन्सल होईल. हे एक टी कॅन्सल केलं की हे एवढं शिल्लक राहते. ही टॅन इनव्हर्स आहे. सो दिस इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ टी प्लस सी. आणि टी म्हणजे काय परत एकदा बघा, √x आहे. सो दिस इज इक्वल टू टॅन इनव्हर्स √x प्लस सी. या पद्धतीनं त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट क्वेश्चन. I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 10 into x raised to 9 plus 10 raised to x into log 10 divided by 10 raised to x plus x raised to 10 into dx. मग इथे सरळ सरळ 10 raised to x ची डेरिव्हेटिव्ह 10 raised to x log 10. x raised to 10 ची डेरिव्हेटिव्ह इथं तयारच आहे. 10 into x raised to 9. काय त्याच्यामध्ये विशेष आहे सांगा. जो छेद आहे फक्त हे दिसायला जरा अवघड वाटते म्हणून, फक्त बाकी काय त्याच्यामध्ये विशेष नाहीये. तर तो जो छेद आहे पूर्ण त्याच्यासाठी सबस्टिट्यूशन टी करूया. 10 रेस टू एक्स प्लस एक्स रेस टू 10 दिस इज इक्वल टू टी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. 10 रेस टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार 10 रेस टू एक्स इंटू लॉग 10 प्लस एक्स रेस टू 10 ची डेरिव्हेटिव्ह येणार 10 इंटू एक्स रेस टू 9 इंटू dx अपॉन dt. टी ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी ते येणार 1. आता बघा बरं, फक्त हे dt तेवढं फक्त पलीकडे पाठवा, बाकी का हे करायचं नाहीये त्याच्यात. 10 रेस टू एक्स इंटू लॉग 10 प्लस 10 इंटू एक्स रेस टू 9 इंटू dx दिस इज इक्वल टू dt. याच्यामध्ये चेंजेस करून घ्या फक्त. देअर फोर आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ हे पूर्ण अंश म्हणजेच dt आणि जो छेद आहे तो म्हणजे स्मॉल टी जे आपण सबस्टिट्यूशन केलेलं आहे ते, याचं इंटिग्रेशन येणार लॉग टी प्लस सी. आता फक्त इथं टी ची व्हॅल्यू तेवढी वापरा म्हणजे तुम्हाला त्याचं फायनल आन्सर मिळते. सो दिस इज इक्वल टू लॉग ऑफ 10 रेस टू एक्स प्लस एक्स रेस टू 10 प्लस सी हे त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट एक्झाम्पल. I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x raised to n minus 1 divided by 1 plus 4 into x raised to n into dx हे असेल. मग x raised to n ची डेरिव्हेटिव्ह n into x raised to n minus 1 ह्याच्यात ऍडजस्ट होऊन जाते. पूर्ण टर्मला सबस्टिट्यूशन करून घेऊया. पुट 1 plus 4 into x raised to n is equal to t differentiating विथ रिस्पेक्ट टू टी. 1 ची डेरिव्हेटिव्ह 0 होणार, 4 आहे असंच. इथं n घ्या, n पुढे घेतलं पॉवर 1 न कमी करा, हे असं येईल इंटू dx अपॉन dt. टी ची डेरिव्हेटिव्ह 1 येणार. ह्याच्यातलं फक्त x रेस टू n मायनस 1 आणि dx हे तेवढं इकडे ठेवा. 4 आणि n इकडे पाठवून द्या. 1 अपॉन 4n हे असं येईल. आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज ह्याच्यामध्ये वापरून घेऊया, बघूया त्याचं काय होते. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू n मायनस 1 आणि dx हे एवढं आहे 1 अपॉन 4n
डिव्हायडेड बाय स्क्वेअर रूट मध्ये हे टी येणार फक्त. हे असे ऍडजस्टमेंट होते त्याच्यामध्ये. हे 1/4 इकडे घेतोय आणि इथं काय राहिलं त्याच्यातलं, राहिलं बघा डी टी इकडे पाठवायचं. इथं डी टी, इथं डी टी. म्हटलं इंटिग्रेशन त्याशिवाय पूर्ण वाटत नाही. हे असेल. परत एकदा मागाच्या पद्धतीने ऍडजस्टमेंट करूया. 2 न मल्टिप्लाय करूया आणि 2 न डिव्हाइड करूया. डिव्हायडेड बाय 2 इथं आत पाठवतोय. हे असेल. सो दिस इज इक्वल टू, इथं 2 न डिव्हाइड करून घ्या, 1/2n इथं रूट टी प्लस सी. याचं फायनल आन्सर हे 1/2n तसंच ठेवा. टीच्या ठिकाणी येणार 1+4x⁴n प्लस सी. हे त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2x+1 इंटू स्क्वेअर रूट ऑफ x+2 इंटू dx. इथं स्क्वेअर रूटच्या आत जी टर्म आलेली आहे त्याच्यासाठी सबस्टिट्यूशन करायचं. पुट x+2 दिस इज इक्वल टू टी. मग याच्यावरून x इक्वल टू किती येईल बघा बरं, t-2 येणार. याची डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, इथे येणार dx अपॉन dt इज इक्वल टू 1 येणार. म्हणजेच dx इक्वल टू dt येणार डायरेक्ट. आता इथं अजून एक टर्म आहे 2x+1, ती तयार करून घेऊया पहिल्यांदा. 2x+1 तिथं एक्सच्या ठिकाणी हे वापरायचं आहे, 2 इंटू ब्रॅकेट t-2 प्लस 1 म्हणजे हे किती होणार, 2t -4+1 -3 होणार. आता याच्यामध्ये चेंजेस करून घेऊया, जे आता आपण सगळं तयार केलेलं आहे ते बघूया त्याचं पुढं कसं सोडवायचं ते. I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2x+1 ठिकाणी हे लिहायचं आहे 2t -3, x+2 ठिकाणी t लिहायचं आणि 1/2 आहे तिथं, रेस्ट रूट टी आहे. एक मिनिट, हे लिहूया आपण असं आणि मग त्याला काय करूया, त्याला असं चेंज करून घेऊ. 2t-3 इंटू t⁻1/2 इंटू dt हे असेल. आता हे जे t⁻1/2 आहे त्यांना आत मल्टिप्लाय करूया. काय काय होते बघा तयार. इथं 2t इंटू t⁻1/2 म्हणजे 3/2 होणार टीच्या घातांकामध्ये, -3 इंटू t⁻1/2 इंटू dt. याचं इंटिग्रेशन सेपरेट करूया, कॉन्स्टंट टर्म इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊया. म्हणजे हे असेल. फक्त फॉर्म्युला तेवढे वापरा. 2 इंटू t⁻5/2 डिव्हायडेड बाय 5/2 -3 इंटू t⁻3/2 डिव्हायडेड बाय 3/2 प्लस सी. तर याचं सिम्प्लिफिकेशन, हे 2 वरती जाईल. इथे येणार 4/5 t⁻5/2, हे 2 वरती जाईल, 3 ला 3 कॅन्सल होईल. म्हणजे इथं फक्त -2 t⁻3/2 प्लस सी असं शिल्लक राहील. टी ची व्हॅल्यू एकदा बघून घ्या. टी आहे x+2, तर तिथे फक्त वापरा. सो दिस इज इक्वल टू 4/5 x+2 raised to 5/2 -2 x+2 raised to 3/2 प्लस सी. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. I इक्वल टू
इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 5 इंटू स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स हे असे आहे. मग मगाशी सांगितलेल्या पद्धतीनं ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ह्याच्यासाठी आपल्याला सबस्टिट्यूशन करावी लागेल. मग एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह येणार 2x. मग इथं मला एक एक्स तयार करावं लागेल. त्याच्यासाठी मी त्याला असं घेतोय एक्स रेस टू 4 इंटू एक्स हे असं तयार करतोय. हे जे एक्स रेस टू 4 आहे त्याला असं लिहितोय एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर आणि हे एक्स शेवटी ठेवतो इकडं. म्हणजे ते एक्स इंटू डी एक्स असं मला नंतर त्याच्यातनं काढून टाकता येईल. मग आता याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करूया. पुट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी येणार. मग याच्यावरून एक्स स्क्वेअर इक्वल टू टी मायनस ए स्क्वेअर येणार. हे तिथं आपल्याला नंतर त्याच्यामध्ये वापरायचे आहेत टर्म्स, त्यामुळे ते व्यवस्थित फाइंड आउट करा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. ए स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 0 होणार. इथे येणार 2x इंटू डी एक्स अपॉन डी टी. टी ची डेरिव्हेटिव्ह येणार 1. त्याच्यातलं x इंटू डी एक्स मला पाहिजे आहे. हे 2 इकडं आणि डी टी पण इकडं पाठवा. 1/2 इंटू डी टी हे असेल. मग आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज याच्यामध्ये वापरून घेऊया. हे आपलं आय. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअरच्या ठिकाणी हे येणार टी मायनस ए स्क्वेअर त्याचा स्क्वेअर आणि रूट मध्ये ही टर्म आहे त्यामुळे हे होणार रूट टी आणि एक्स इंटू डी एक्सच्या ठिकाणी येणार 1/2 इंटू डी टी. आता हे आपल्याला परत तिथून पुढे आता सोडवावं लागेल. आता हे पूर्ण स्क्वेअर करून घ्यायचं. टी स्क्वेअर येणार मायनस 2a t येणार प्लस ए स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे ए रेस टू 4 येणार रूट टी म्हणजेच टी रेस टू 1/2 आणि इथं 1/2 आहे. त्याला मी पुढच्या स्टेपला डायरेक्ट इंटिग्रेशनच्या बाहेर घेतोय. आता बघा बरं इथं काय होईल. हे 1/2 पहिल्यांदा बाहेर घेतोय. इंटिग्रेशन ऑफ आता या टी रेस टू 1/2 ना आत सगळ्यांना मल्टिप्लाय करा. काय होईल बघा बरं. 2 2 4 आणि 1 5 टी रेस टू 5/2 येणार -2a. इथे येणार टी रेस टू 3/2 प्लस ए रेस टू 4 इंटू टी रेस टू 1/2 इंटू डी टी. या पद्धतीनं मला सगळ्या टर्म्स तिथे मिळतील. आता इंटिग्रेशन सेपरेट करा. कॉन्स्टंट टर्म असतील तर डायरेक्ट इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या. सिम्प्लिफिकेशन थोडक्यात. सो दिस इज इक्वल टू 1/2 इंटू ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ टी रेस टू 5/2 इंटू डी टी मायनस 2a इंटिग्रेशन ऑफ टी रेस टू 3/2 इंटू डी टी प्लस ए रेस टू 4 इंटिग्रेशन ऑफ टी रेस टू 1/2 इंटू डी टी हे असेल. आता हे 1/2 तसंच ठेवा. इंटिग्रेशन ऑफ इथे किती येणार टी रेस टू 7/2 डिव्हायडेड बाय 7/2 मायनस 2a तसंच ठेवा. टी रेस टू 5/2 डिव्हायडेड बाय 5/2 प्लस ए रेस टू 4 ते येणार टी रेस टू 3/2 डिव्हायडेड बाय 3/2 प्लस सी हे असेल. आता इथं बघा इथं डिव्हायडेड बाय मध्ये आपलं 1/2 आहे. ह्या 2 न जर इथं आत मल्टिप्लाय केलं सगळ्या ठिकाणी छेदातलं 2 कॅन्सल होऊन जाईल. मग हे सगळं कॅन्सल करून टाकतोय आणि बाकीचं शिल्लक काय काय राहते ते मांडतो इथं. ते येणार 7 मायनस 2a टी रेस टू 5/2 डिव्हायडेड बाय 5 प्लस ए रेस टू 4
टी रेस टू 3/2 डिव्हायडेड बाय 3 प्लस सी, हे असं शिल्लक राहील. आता टी ची व्हॅल्यू बघा जरा काय होतं, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर असं काहीतरी केलं होतं सबस्टिट्यूशन. ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आहे, तर लिहूया आता ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. मग इथं पहिली टर्म 1/7 ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर रेस टू 7/2 मायनस 2a/5 ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर रेस टू 5/2 प्लस ए रेस टू 4 डिवाइडेड बाय 3 ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर रेस टू 3/2 प्लस सी, हे त्याचं फायनल आन्सर येईल. त्याच्यामध्ये माझ्याकडून एक एरर झालेली आहे. एकटं सोडवलं की हे असंच असते, एरर्स त्या होतात त्याच्यामध्ये. इथं बघा, त्याला काय आपल्या फायनल आन्सर मध्ये फारसा फरक पडणार नाहीये, कुठेही काही करावं लागणार नाही जास्त. इथं ए स्क्वेअर आहे, त्यामुळे इथं मिडल टर्मला 2a² पाहिजे, इथं स्क्वेअर पाहिजे. बघा सगळीकडे तेवढं बदलावं लागणार तुम्हाला. ते कॉन्स्टंट असल्यामुळे ते कुठं डेरिव्हेटिव्ह मध्ये वगैरे कुठं रिफ्लेक्ट होत नाही. इथं 2a², इथं 2a², इथं 2a². सोडवल्यानंतर आन्सर मी पण चेक करतो, कारण माझ्याकडून एरर्स होतातच, मी काही नाही म्हणत नाही त्याबद्दल. त्यामुळे हे या पद्धतीनं तेवढं करेक्ट करून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल, आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 5 मायनस 3x आणि 2 मायनस 3x रेस टू -1/2 आहे. म्हणजे थोडक्यात हे डिव्हायडेड बाय मध्ये रूट मध्ये ही टर्म आहे, त्यामुळे आपल्याला ह्याच्यासाठीच सबस्टिट्यूशन करावं लागेल. पुढे dx पुट 2 मायनस 3x इज इक्वल टू टी येणार. मग याच्यावरून x ची व्हॅल्यू एक काढून घेऊया. देअरफॉर हे किती होईल बघा बरं, 2 मायनस टी इज इक्वल टू 3x येणार. देअरफॉर x इक्वल टू 2 मायनस टी डिव्हायडेड बाय 3 येणार. मग ही x ची व्हॅल्यू इथं पण वापरावी लागेल, त्याच्या आधी एक डेरिव्हेटिव्ह तेवढी घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, 2 ची डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 3, एक्स ची डेरिव्हेटिव्ह dx अपॉन dt, टी ची डेरिव्हेटिव्ह येणार 1, त्यामुळे फक्त dx इक्वल टू -1/3 इंटू dt हे असेल. त्याच्यानंतर हे जे 5 मायनस 3x आहे त्याच्यासाठी पण टर्म तयार करून घेऊया. 5 मायनस 3x इक्वल टू 5 मायनस 3 इंटू ब्रॅकेट 2 मायनस टी अपॉन 3. इथं 3 ला 3 कॅन्सल होईल. याचं सिम्प्लिफिकेशन असं होईल 5 मायनस 2 प्लस टी, म्हणजे याचं किती येणार, 5 मायनस 2 म्हणजे 3 येणार, 3 प्लस टी हे असं येणार. म्हणजे 5 मायनस 3x याच्या ठिकाणी हे लिहायचं आहे मला. म्हणजे मग आता हे कसं होईल बघा, इंटिग्रेशन मध्ये सबस्टिट्यूशन करून घेतो. इथं आय इक्वल टू 5 मायनस 3x च्या ठिकाणी लिहायचं आहे 3 प्लस टी. त्याच्यानंतर या पूर्ण टर्म 2 मायनस 3x साठी लिहायचं आहे टी, टी रेस टू -1/2, आणि dx च्या ठिकाणी हे लिहायचं आहे -1/3 इंटू dt हे असेल. आता हे सिम्प्लिफिकेशन आता आपल्याला करायचं आहे. आय इक्वल टू हे बघा -1/3 बाहेर घेतो इथं. आता इंटिग्रेशन मध्ये याला मी छेदामध्ये घेतोय आता इथं डिव्हायडेड बाय मध्ये, नाहीतर मग हे ना आत मल्टिप्लाय करूया आणि मग परत डिवायडेड बाय मध्ये यावंच लागणार. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन करून घेऊ. बघा बरं काय काय येते मग इथं, 3 इंटू टी रेस टू -1/2 प्लस टी रेस टू 1/2 इंटू टी, म्हणजे टी रेस टू +1/2 येणार इथं इंटू डी टी हे असेल.
Therefore, I इक्वल टू -1/3, एक दोन मिनिटं तसंच ठेवतोय. इंटिग्रेशन मध्ये इथं 3 इंटिग्रेशन ऑफ टी रेस टू -1/2 इंटू डी टी प्लस इंटिग्रेशन ऑफ टी रेस टू 1/2 इंटू डी टी हे असेल. मग हे एक दोन मिनिटं राहू दे तसंच. ते इंटिग्रेशन सोडवू सगळं, मग बघू. टी रेस टू 1 ऍड करायचं त्याच्यात, म्हणजे +1/2 होणार, इथं 1/2 येणार. त्यानंतर इथे येणार टी रेस टू 3/2, इथं पण होणार 3/2 प्लस सी. त्याच्यानंतर आता याच्यात सिम्प्लिफिकेशन -1/3 ने डायरेक्ट आत मल्टिप्लाय करूया, जिथं कॅन्सल होईल तिथं होईल. हे बघा, हे 3 कॅन्सल होईल, हे 2 वरती येणार, इथली फायनल टर्म ही अशी येईल. त्यानंतर हे 3 हिता ना, 3 × 3 9, हे 2 वरतील आणि मायनस आहे, -2/9 होणार. टी रेस टू 3/2 प्लस सी येणार. आता टी ची व्हॅल्यू, टी ची व्हॅल्यू बघा इथे 2 - 3x आहे, ते आता तिथं वापरूया. रेस टू 1/2 -2/9 2 - 3x रेस टू 3/2 प्लस सी. पाहिजे असेल जिथं स्क्वेअर रूट आहे, नाही 1/2 आहे, तिथं तेवढं स्क्वेअर रूट टाका, बाकीचं ॲज इट इज मांडून टाका. हे असे, हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम. I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 7 + 4x + 5x² डिवाइडेड बाय 2x + 3 रेस टू 3/2 इंटू dx. मग हे जे 2x + 3 आहे, ज्याच्या घातांकात 3/2 आहे, त्याच्यासाठी सबस्टिट्यूशन करायचं. पुट 2x + 3 इज इक्वल टू टी. याच्यावरून x किती येईल ते पण काढलं पाहिजे. 2x इक्वल टू टी - 3 होणार. मग x इक्वल टू टी - 3/2 हे असं येईल. तर याचे डेरिव्हेटिव्ह आता घेऊया, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. याचे डेरिव्हेटिव्ह येणार 2 इंटू dx/dt. 3 ची डेरिव्हेटिव्ह 0, टी ची डेरिव्हेटिव्ह 1. देअरफॉर dx इक्वल टू, हे 2 इकडे घ्या, 1/2 इंटू dt. आता छेदाचं झालं, dx झालं, x पण तयार केले. आता जो अंशात जी टर्म आहे 7 + 4x + 5x², ह्याला आधीच आपण सिम्प्लिफाय करून घेऊया. 7 + 4x + 5x² इज इक्वल टू, हे 7 तसंच ठेवा, +4 एक्सच्या ठिकाणी ही व्हॅल्यू येणार, टी - 3 डिवायडेड बाय 2 प्लस 5 टी - 3 डिवायडेड बाय 2 त्याचा स्क्वेअर. हे असं करावं लागेल आणि आपल्याला ते आता पूर्ण सोडवून घ्यावं लागेल. टोटल किती होते बघूया, त्याला जरा वेळ जाईल आपला, फक्त बघूया आता काय काय होते याच्यात. सो दिस इज इक्वल टू 7 प्लस ह्या 2 इथं भाग घालवा, ह्या 2 आत मल्टिप्लाय करा, 2t - 6 होणार, प्लस 2 चा स्क्वेअर 4, ते 5/4 इथं पुढे घेतोय, ह्याचा पूर्ण वर्ग करून घ्या, t² - 6t + 9. तर याचं सिम्प्लिफिकेशन म्हणजे 7 + 6 ते येणार 1 + 2t
प्लस, तर हे सगळं सोडवावंच लागेल. तीनच टर्म मला पाहिजे, टी स्क्वेअर, टी आणि कॉन्स्टंट. मग याला मल्टिप्लाय करून घेऊया. 5/4 टी स्क्वेअर मायनस इथं किती होणार, किरकोळ सिम्प्लिफिकेशन, 5/4 इंटू 6, बेदुने 4, बेत्रिक 6, 15/2 इंटू टी, आणि इथं 5×9=45/4. आता याच्यातली जी स्क्वेअरची टर्म आहे ती पुढे घेतोय. 5t² डिव्हायडेड बाय 4, त्यानंतर 2t आणि 15 - 2t हे सोडवावं लागेल. 2 इंटू 2, 4 - 15 म्हणजे -11t डिव्हायडेड बाय 2 हे असेल. त्यानंतर राहिलं कोण आता, 1 प्लस 45/4 हे तेवढं राहिलं. 4 आणि 45 ते होणार 49/4 होणार हे. आता ह्याला परत सिम्प्लिफिकेशन करून घेऊन ह्याचा छेद एकच करून घेऊया, एलसीएम घेऊया. याचं 4 पाहिजे मला इथं फक्त. हे कसं होईल बघा. दोन ठिकाणी ऑलरेडी 4 आहे, त्यामुळे काही प्रश्न नाही. इथं 2 मल्टिप्लाय करून घ्या. हे होणार 22t/4 प्लस 49/4. म्हणजे टोटल किती होणार, 5t² मायनस 22t प्लस 49 डिव्हायडेड बाय 4 हे एवढे येणार. म्हणजे अंशासाठी मला हे लिहावं लागेल इथं. त्यानंतर याच्यासाठी टी लिहावं लागेल आणि डीएक्स साठी हे लिहावं लागेल. बघा आता काय काय करता येतं याच्यात. देअरफॉर त्या इंटिग्रेशन मध्ये चेंजेस करून घेऊया. हा इक्वल टू इंटिग्रेशन मध्ये जो अंश आहे त्याच्यासाठी एवढे येणार. डिव्हायडेड बाय 4 टोटली डिव्हायडेड बाय ही जी काही टर्म आहे कुठं आहे ते छेदामध्ये, 2x+3 टी रेस टू घातांक बघा त्याचा किती आहे, 3/2 t⁻³ हे असेल. आणि dxच्या ठिकाणी 1/2 dt काहीतरी होतं. हे बघा इथे ते तिथं dxच्या ठिकाणी वापरायचं. हे असेल. आता हे 4 इथं बाहेर आणि हे 2 ते पण बाहेर येणार इथं. म्हणजे टोटल येणार इथं 1/8. बघा लक्षात येते का. बाकीची टर्म जी आहे ती पहिल्यांदा मांडून घेऊया. 5t² मायनस 22t प्लस 49 डिव्हायडेड बाय t⁻³ इंटू dt हे असेल. मग बघा ते सगळं सोडवावं लागेल तेवढं डिटेलमध्ये. आता सेपरेट डिव्हाइड करूया. सो 1/8 इंटिग्रेशन ऑफ याला डिव्हाइड केलं काय होणार, 5 2 - 3/2 म्हणजे येणार 1/3. बेदुने 4, 4 - 3 1/2 येणार. मायनस 22 तसंच ठेवतोय, t⁻1 आहे. 1 - 3/2 म्हणजे येणार -1/2 येणार. प्लस इथं काय टी ची टर्म नाहीच आहे, त्यामुळे इथं तुम्हाला असं लिहावं लागेल डायरेक्ट इंटू dt हे असेल. आता याच्यातल्या कॉन्स्टंट टर्म ज्या आहेत त्या तेवढ्या बाहेर घ्या. हे 1/8 तसंच ठेवतोय. तर बघा इथं 5 कॉन्स्टंट आहे, बाहेर घ्या. इंटिग्रेशन सेपरेट करा. हे असेल. हे असेल. तर याचं फक्त इंटिग्रेशन घ्या आणि शेवटी टी ची व्हॅल्यू तेवढी वापरायची आहे त्याच्यात. सो 1/8 इंटू ब्रॅकेट इथं 5 t⁻³
डिव्हायडेड बाय 3/2 येणार इथं, मायनस 22 टी रेस टू प्लस 1/2 डिव्हायडेड बाय 1/2 प्लस 49 टी रेस टू मायनस 1/2 डिव्हायडेड बाय मायनस 1/2 प्लस सी, हे असेल. आता याचं परत सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. हे 1/8 1-2 मीटर राहू दे असंच अजून. बरंच डोकं खाणार आहे हे एक्झाम्पल. ते येणार 10/3 टी रेस टू 3/2. हे दोन्ही तर वरती येईल, 44 होणार त्याचं. टी रेस टू 1/2 हे पण 2 इथं वरती येईल, मायनस पण आहे, 98 होणार तिथं. ते येणार टी रेस टू मायनस 1/2 प्लस 3. आता इथं सगळं पहिल्यांदा असं तयार तरी करून घेतलंय. आता 8 न डिव्हायडेड बाय मध्ये 8 आहे, ते त्यानं सगळ्यांना डिव्हाइड करायचंय. आता आता बघा अजून थोडंसं सिम्प्लिफिकेशन होईल तिथं. आणि अजून एक काम करूया, सिम्प्लिफाय पण करूया आणि टी ची व्हॅल्यू काय ती वापरूया, कारण बरंच एक्झाम्पल मोठं झालेलं आहे हे. आणि परत एखादी स्टेप नको त्याच्यामध्ये. मला काय झालं, टी टी काय आहे, 2x+3 इक्वल टू टी आहे. 2x+3 इक्वल टू टी आणि सिम्प्लिफिकेशन. इथे किती होणार, इथे लिहून ठेवते बाजूला इथं कुठेतरी. 2x+3 इक्वल टू टी. आता याचं सिम्प्लिफिकेशन, तर 2×10⁻⁴ म्हणजे इथे येणार 5/5/12 आणि टी ची व्हॅल्यू आहे 2x+3 रेस टू 3/2 मायनस इथं 8 आणल्यानंतर त्याला 4 न भाग जाईल, तर 11 येणार, इथं 2 येणार. टी ची व्हॅल्यू आहे 2x+3 आणि रेस्ट टू 1/2 आहे, त्यामुळे तुम्ही ह्याला स्क्वेअर रूट मध्ये टाकू शकताय. त्यानंतर हे 8 इथं आणल्यानंतर 49/4 येणार आहेत, 2चा भाग लागेल फक्त, हे असेल. हे टी रेस टू मायनस 1/2 अंशात आहे, त्याला छेदात घेतोय आणि त्याला वर्गमुळाच्या आत टाकतोय. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 9 मायनस x रेस टू 6 इंटू dx. ह्याला फक्त मी थोडंसं चेंज करतो. इथं स्क्वेअर रूट मध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर तयार होण्यासारखं आहे. म्हणजे इथं आहे 9 मायनस एक्स रेस टू 6 आहे, त्याला मी असं म्हणतोय. आता एक्स क्यूब ची डेरिव्हेटिव्ह हे एक्स स्क्वेअर इथे ऍडजस्ट होऊ शकते. म्हणजे मग मी इथं सबस्टिट्यूशन पण साईन मधलं करावं लागेल, कारण हे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे, म्हणजे साईन इनव्हर्स एक्स अपॉन ए त्या पद्धतीनं आहे. त्यामुळे इथं तुम्हाला सबस्टिट्यूशन करावी लागेल. पुट एक्स क्यूब इक्वल टू 3 साइन थिटा अशी सबस्टिट्यूशन करावी लागेल. मग याची डेरिव्हेटिव्ह याच्यावरून थिटा पण काढून ठेवूया. बघा बरं काय होईल. साइन थिटा इक्वल टू एक्स क्यूब अपॉन 3 येणार. therefore theta इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स क्यूब डिवाइडेड बाय 3 हे असेल, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा. याची डेरिव्हेटिव्ह येणार 3x स्क्वेअर इंटू dx अपॉन डी थिटा. दिस इज इक्वल टू 3 इंटू कॉस थिटा हे असेल. आता याच्यामध्ये चेंजेस कसे होतील बघा. एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स पाहिजे. मग एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स, इथं 3 ला 3 कॅन्सल होईल, फक्त इथं शिल्लक राहील कॉस थिटा इंटू डी थिटा हे असेल.
आता हे त्याच्यामध्ये सगळे चेंजेस करून घेऊया या इंटिग्रेशन मध्ये. देअर फोर आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, हे बघा इथं एक्स स्क्वेअर आणि dx आहे, त्याच्यासाठी हे येणार कॉस थिटा इंटू डी थिटा डिव्हायडेड बाय मध्ये रूट मध्ये इथं 9 आहे मायनस एक्स क्यूबची व्हॅल्यू आहे एवढी, म्हणजे हे येणार 3 साइन थिटा त्याचा स्क्वेअर हे असेल. आता याला सिम्प्लिफाय करूया. देअरफॉर आय इक्वल टू कॉस थिटा डी थिटा, एक 2 मिनिटं राहू दे तसंच. इथं 9 मायनस 3चा स्क्वेअर 9 साइन स्क्वेअर थिटा इंटू डी थिटा, हे एवढंच राहील शिल्लक याच्यामध्ये. मग याचं सिम्प्लिफिकेशन, 1-2 मिनिटं अंशातलं कॉस थिटा तसंच ठेवतोय, डिव्हायडेड बाय मध्ये याच्यातून 9 कॉमन घेतो इथं, म्हणजे हे येणार 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इंटू डी थिटा कॉस थिटा डिव्हायडेड बाय हे जे 9 त्याचं स्क्वेअर रूट येणार 3, 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर, त्याचं स्क्वेअर रूट येणार कॉस थिटा इंटू डी थिटा. काय शिल्लक राहते, फक्त हे एवढंच 1/3, कॉसला कॉस कॅन्सल, 1 इंटू डी थिटा, म्हणजे याचं फक्त थिटाच येणार इथं. थिटा आपण वरती तयार करून ठेवलाय, तो तेवढा वापरावा लागेल. 1/3 इंटू थिटा प्लस सी, 1/3 थिटा काय काढून ठेवलेला आहे बघा बरं, साइन इनव्हर्स ऑफ एक्स क्यूब अपॉन 3, साइन इनव्हर्स ऑफ एक्स क्यूब अपॉन 3 प्लस सी. पहिली जर सबस्टिट्यूशन जर तुम्हाला नीट समजली तर ह्या उदाहरणामध्ये काही फारसं विशेष काही नाहीये जास्त. नेक्स्ट एक्झाम्पल, आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/x इंटू ब्रॅकेट एक्स क्यूब मायनस 1 इंटू डी एक्स. तर याच्यामध्ये इथे एक्स क्यूब आहे पण इथं एक्स आहे, इथं पण मला एक्स क्यूब जर पाहिजे असेल तर अंशाला आणि छेदाला एक्स स्क्वेअर न मल्टिप्लाय करायचं. अंशातलं एक्स स्क्वेअर तसंच राहील, एक्स स्क्वेअर इंटू 1 एक्स स्क्वेअर, पण इथं एक्स स्क्वेअर न मल्टिप्लाय केलं की एक्स स्क्वेअर इंटू एक्स हे होणार एक्स क्यूब. जरा टाईप बघून ठेवा, हा अशी ऍडजस्टमेंट तुम्हाला करावी लागणार आहे पुढं पण. मग आता याच्यामध्ये एक्स क्यूबचे डेरिव्हेटिव्ह मध्ये एक्स स्क्वेअर येते, मी इथं सबस्टिट्यूशन सरळ करून घेतोय. पुट एक्स क्यूब इक्वल टू टी, याची डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, एक्स क्यूबची डेरिव्हेटिव्ह येणार 3x स्क्वेअर इंटू डी एक्स अपॉन डी टी इज इक्वल टू 1, म्हणजेच एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स इक्वल टू 1/3 इंटू डी टी हे असेल. याच्यामध्ये चेंजेस करून घेऊया आता आणि बघूया त्याचं काय काय होते ते. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स, याच्यासाठी हे येणार डिव्हायडेड बाय मध्ये टी इंटू ब्रॅकेट टी मायनस 1, एक्स क्यूबच्या ठिकाणी फक्त टी लिहिलं, हे 1/3 बाहेर घेतोय, म्हणजे इथं टी इंटू ब्रॅकेट टी मायनस 1 हे एवढं शिल्लक राहील. आता फक्त इथली ऍडजस्टमेंट तेवढी व्यवस्थित करून घ्या, सिंपल एक्झाम्पल आहे. हीच ह्याच 2 टर्म इथं वरती मी ऍडजस्ट करतोय बघा. 1/3 इंटिग्रेशन ऑफ, इथं असं मांडतोय बघा बरं, हे एवढं सोडवून किती होईल, इथं अंशातच फक्त ऍडजस्टमेंट केली, टी मायनस टी कॅन्सल होते, मायनस मायनस प्लस होणे ऍज इट इज. याच्यामुळे आता पुढचं काम एकदम इझी होईल. सेपरेट डिव्हाइड करून घ्या, हे 1/3 इंटिग्रेशन ऑफ, यानं इथं डिव्हाइड केलं
इथं शिल्लक राहील t-1. यानं इकडं डिव्हाइड केलं की इथं डिनॉमिनेटर मध्ये शिल्लक राहील फक्त टी. असं इंटिग्रेशन सेपरेट करा. 1/3 इंटू ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ 1/t-1 इंटू dt मायनस इंटिग्रेशन ऑफ 1/t इंटू dt. असं आता याचं इंटिग्रेशन तेवढं घ्या आणि शेवटी टी ची व्हॅल्यू तेवढी वापरा फक्त. 1/3 इंटू ब्रॅकेट येणार लॉग t-1 मायनस इथे येणार लॉग टी प्लस टी. याच्यात परत लॉगचा रूल वापरून घ्या. सो दिस इज इक्वल टू 1/3 इंटू लॉग ऑफ t-1 डिव्हायडेड बाय टी. असा फॉर्म्युला m/n चा तो वापरून घेतला आणि टी ची व्हॅल्यू तेवढी फक्त बघून घ्या परत एकदा काय होतं ते. टी इक्वल टू बहुतेक एक्स क्यूब. एक्स क्यूबच आहे. मग टीच्या ठिकाणी तेवढं एक्स क्यूब वापरा फक्त. सो दिस इज इक्वल टू 1/3 लॉग ऑफ मॉड मध्ये एक्स क्यूब मायनस 1 डिव्हायडेड बाय एक्स क्यूब प्लस टी. हे असं त्याचं फायनल आन्सर येतो. नेक्स्ट एक्झाम्पल. I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/x इंटू लॉग एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स इंटू डी एक्स. मग लॉग ऑफ लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार 1/log x आणि लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1/x. इथं सगळं ऍडजस्ट होते त्यामुळे सबस्टिट्यूशन करून घ्या त्याच्यात. पुट लॉग ऑफ लॉग एक्स इज इक्वल टू टी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. पहिल्यांदा लॉग ची डेरिव्हेटिव्ह ती येणार 1/log x. परत पुढच्या लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार 1/x आणि एक्स ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी ते dx/dt आणि टी ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी ते येणार 1. मग याच्यातलं 1/x इंटू लॉग एक्स इंटू dx दिस इज इक्वल टू dt. एवढे ऍडजस्ट करा फक्त त्याच्यात आता. देअरफॉर I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ बघा हे 1/x इंटू लॉग एक्स आणि dx हे मिळून झालं dt डिवायडेड बाय ही टर्म लॉग ऑफ लॉग एक्स म्हणजे झालं टी. यालाच फक्त मी असं म्हणतोय. मग ह्याचं इंटिग्रेशन येणार परत लॉग टी येणार प्लस टी आणि टी ची व्हॅल्यू काय आहे लॉग ऑफ लॉग एक्स. हे बघा कसं येते लॉग ऑफ लॉग एक्स प्लस सी. हे त्याचं फायनल आन्सर आहे.